मी जरांगे रामप्रसाद, मुलीचा भाऊ. आमचा दिनांक 21 तारखेला लग्न ठरलेलं, टिळा झालेला 14 डिसेंबरला. आणि टिळा झाल्याच्या नंतर आम्ही लग्नाचे कपडे घेण्यासाठी पुण्याला गेलेलो. आमच्यासोबत नवरदेव उपनिरीक्षक पवन निंबाळकर साहेब हे आणि त्यांचा एक मित्र स्कॉर्पिओ गाडीने गेल्याच्या नंतर आम्हाला दुकानामध्ये सोडलं गेलं. तिथून ते आम्हाला कपडे घ्यायला आमच्यासोबत नव्हते, त्यांनी दुसरीकडे कपडे घेतले. आणि कपडे घेत असताना त्यांनी फोन केला की तुम्ही तुमचे चॉईस करा कपडे, मी तिथं कपडे घेत नाही, मी दुसरीकडे घेतोय. मी विचारलं की असं का बाबा, की ते म्हणले नाही मला इकडे शिवायचे. कपडे घेऊन आलो. घेऊन आल्याच्या नंतर तेचगावमध्ये त्यांनी आम्हाला सोडलं. त्यांनी दुसरी गाडी बोलवून घेतली. बोलवून घेतल्याच्या नंतर आम्हाला दोन आमचे त्यांच्यासोबत व्यक्ती होते, ते दोन बसवले आमच्या गाडीत. ते म्हणले हे माझे जोडीदार सोडतील तुम्हाला. मग ते त्या दुसऱ्या मार्गाने निघून गेले. असं केल्याच्या नंतर हा प्रकार झाला आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी नंतर त्यांचा फोन आला मला, की फोन आला तुम्ही चकलांब्याला या, आमच्या घरी या. घरी आलं, आम्हाला वाटलं काहीतरी बोलायचं असेल, पुढचं नियोजन वगैरे. गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. हे ऐकल्याच्या नंतर आमच्या पायाखालची जमीन घसरली. ते झाल्याच्या नंतर आम्ही का नाही करायचं, की ते म्हणले ही मुलगी मला शोभत नाही, ग्रामीण भागातली, असे काहीतरी वेगवेगळे आरोप केले, उत्तर दिले त्यांनी. मग हे केल्याच्या नंतर आम्ही तिथं बोलल्याच्या नंतर की ते म्हणले ठीक आहे, तुम्ही ऐकत नाहीत ना, की त्यांनी आम्हाला त्यांच्या जी वर्दी होती पोलीस डिपार्टमेंट, त्याला एक अडकवलेली गन, त्याचा धाक दाखवला आम्हाला, की तुम्ही कसं काय नाही करत का, आम्ही पोलीस डिपार्टमेंट, माझं कुणी वाकडं करू शकत नाही, अशी मला सवय लागलेली, हे मी असं किती का करत आलोय. असंच पोखरीचं प्रकरण एक झालेलं त्याच्या अगोदर. आणि हे करत असताना आमची त्यात बदनामी झाली. आम्ही गावाकडे आलो, मध्येचे लोक कोण प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्यात काही इनपुट भेटलं नाही. मग हे करत असताना आमच्या चुलत्यांनी जो 1-1 रुपया गोळा केलेला, तो पूर्ण त्या लग्नासाठी लावला होता, तो पूर्ण आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, आमचं याच्यावर आलेलं आहे. आणि ह्या बाबतीत आम्हाला न्याय मिळावा. आणि पोलीस प्रशासनाला एवढीच आमची मागणी आहे की याच्यावर लवकरात लवकर काहीतरी याच्यावर कारवाई करावी, त्यांना निलंबित करावं. कारण ते जर सिस्टीममध्ये असेल ते काही ना काहीतरी करतात ते. आणि आम्हाला वारंवार धमकी देतात की मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, माझं कुणीच काही करू शकत नाही. माझं नाव रामप्रसाद जरांगे, मुलीचा भाऊ.